पहिला विजय विधान परिषद निवडणुकीचा. संदीप, अगदी भाजपच्या टिळेकरांचा पहिला विजय झाला. योगेश टिळेकर हे विधान परिषदेचे विजयी होणारे पहिले उमेदवार आहेत. काही अपडेट्स येतात संदीप, आपण ती देखील बघूयात. नार्वेकरांना 17 मतं मिळाली आहेत. प्रज्ञा सातव या देखील बऱ्यापैकी मतांनी आघाडीवरती आहेत. प्रज्ञा सातव यांना 19 मतं मिळालेली आहेत. यामध्ये जर आपण बघितलं तर सगळ्या पक्षांमध्ये काँग्रेसकडे आपला उमेदवार विजयी मिळून झाल्यानंतर अधिक मतांचा कोटा जास्त आहे. निश्चित. आणि आता पक्की खबर आलेली आहे. टिळेकर यांचा पहिला विजय झालेला आहे. भाजपचे उमेदवार आहेत टिळेकर आणि त्यांनी बाजी मारली आहे. 23ची मॅजिक फिगर त्यांनी संदीप गाठली आहे. अगदी योगेश टिळेकर हे विजयी होणारे विधान परिषदेच्या निवडणुकीतले पहिले उमेदवार आहेत. त्यामुळे 11 उमेदवारांपैकी पहिला विजय हा योगेश टिळेकरांचा झालेला आहे. भाजपचे कट्टर समर्थक आणि देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू सहकारी अशा प्रकारची त्यांची ओळख आहे. निश्चित. आणि भाजपचे इतरही 4 उमेदवार असे जिंकतील असा विश्वास अगदी फडणवीसांपासून आता महाजनांपर्यंत सगळ्यांनी वर्तवलेला आहे. विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. स्वाभाविक आहे, सर्वाधिक आमदार हे भाजपचे आहेत. त्यामुळे भाजपचाच उमेदवार निवडून येणं हे निश्चित मानलं जात होतं. अगदी. आणि विधान परिषदेसारख्या निवडणुकांमध्ये जर काही गडबड झाली, घोळ झाला तर काय होतं हे आपण मागच्या निवडणुकीमध्ये 2022 मध्ये बघितलेलं आहे. ज्या पद्धतीनं राज्यसभेच्या निवडणुका झाल्या, विधान परिषदेची निवडणूक झाली आणि कशा पद्धतीनं राज्यामध्ये एक मोठं बंड झालं हे सगळ्या महाराष्ट्रासमोर आहे. रेश्मा, किंबहुना 2022 मध्ये जी विधान परिषदेची निवडणूक झाली तिथे देखील तसंच झालं. काँग्रेसची मतं फुटलेली होती. बहुतांशी मतं ही भाजपच्या उमेदवाराला गेली असं बोललं जात होतं. आता तसं काहीसं नेमकं कुणाच्या बाबतीत घडतं हे देखील बघणं महत्त्वाचं. त्यानंतर राज्यातल्या राजकारणाची परिस्थिती सुद्धा बदललेली पाहायला मिळते. लोकसभा निवडणुका झालेल्या आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालंय आणि या सगळ्याच्या अनुषंगानं ही निवडणूक रेश्मा वेगळी आहे. याचं कारण असं विधानसभा निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 तुकडे पडलेले आहेत आणि या सगळ्यामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा वरचष्मा होणार अशा प्रकारची चर्चा सुरू आहे. त्यामुळे ही निवडणूक काहीशी त्या निवडणुकांपेक्षा वेगळी आहे. निश्चित. आणि ही निवडणूक संदीप मागच्या काही दिवसांचं चित्र आपण बघितलं. अजित पवारांसाठी, अजित पवार गटासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. शरद पवार गटानं शेकापचे जयंत पाटलांना पाठिंबा दिलाय. त्यांना आजमावायचंय की क्रॉस वोटिंग होतं का, आणि ते झालं तर खास करून अजित पवार गटाकडून होऊ शकतं. आणि ते क्रॉस वोटिंग झालं तर 2022ला जसं शिंदे फुटून आमदार घेऊन गेले, इकडे अजित पवार फुटलेले होते, मात्र त्या आमदारांची घर वापसी विधानसभेला होणार का याची देखील पायाभरणी या निवडणुकीच्या निकालातून होऊ शकते. लिटमस टेस्ट आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार. आणि या सगळ्यामध्ये जे जयंत पाटील शेकापचे दिलेले आहेत रायगडवाले, यांचा विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये विजय कसा मिळवायचा यामध्ये त्यांची महारत आहे. कारण मागच्या अनेक वर्षांपासून ते विधान परिषदेवर आहे.